तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। सध्या संपूर्ण राज्यामध्ये हिंदीची सक्ती असावी का नसावी यावरून चर्चा सुरू आहे। या संदर्भामध्ये मनसे शिवसेनेचे मोर्चे सुद्धा निघतायत। राज ठाकरे उद्धव ठाकरे या सक्तीच्या विरोधामध्ये पेटून उठलेले आहेत आणि त्याचबरोबर वेगवेगळी मतमतांतरे सुद्धा समोर येत आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी मनसेचे नेते प्रवक्ते प्रकाश महाजन आहेत। काका, भाषेची सक्ती हा मुद्दा वेगळा, मात्र तुम्ही सध्या गुणरत्न सदावर्तीवरती तुटून पडलात। तुम्ही फेसबुक पोस्ट टाकली आहे, वेडा वगैरे इस्पितळात महाराष्ट्रात नसेल तर आग्र्यात नेऊन त्याला टाका असं तुम्ही म्हणताय। कारण जी भाषा ते स्वतः विधितज्ञ आहेत वापरतात दुसऱ्याविषयी बोलताना, त्याच्यातून मला वाटतं एक वातावरण गढूळ होतं आहे आणि ते व्हायला न पाहिजे। त्यांना जे मत मांडायचे ते शांतपणे मांडू शकतात, सभ्य भाषेत मांडू शकतात। त्याच्यामुळे त्यांची भाषा, त्यांचा आकाट तांडव हे काही बरोबर नाही। तुमचं जसं मत आहे तसं आमचंही मत आहे। तुम्ही आमच्या मताचा आदर करा, आम्ही तुमच्या मताचा आदर करतो। चर्चेत हेच असतं ना। पण चर्चेत तुम्ही बोलताना समोरच्या विषयी काय भाव व्यक्त करतात, किती तुच्छतेनं बोलतात, हे काही बरोबर नाही। म्हणजे कुठलं काय आकांत तांडव करतात सदावर्ती? नाही, काल राज ठाकरे असा आहे, त्याला काही तो कायद्याच्या पुढे आहे का, तो शहाणा आहे का? आम्ही कधी म्हणलोत काय की आम्ही कायद्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत? पण आमच्या राज्यामध्ये आम्हाला ज्या भावना व्यक्त करायच्या आहेत ते लोकशाहीच्या सनदशीर मार्गाने कायद्याने आम्हाला जे हक्क दिलेले आहेत त्या हक्काने आम्ही मोर्चा काढता येत नाही, ते सरकार पाहिल ना। आम्ही सरकारला समजा अर्ज दिला आहे की आम्हाला इथून मोर्चा काढायचा आहे, सरकार आम्हाला सांगेल ना काय नियम आहे काय नाही, का सरकारला माहीत नाही का? त्याच्यावर तुम्ही एकदम एवढं सरकारचे प्रतिनिधी असल्यासारखी समोरच्या माणसाला तुटून पडता, काय कारणच कळालं नाही मला। मी तुम्ही इतरावर तुटून पडतात त्यावेळेस इतरांनी ते सहन करायचं। तुमची एस टी कामगार संघटनेत काय झालं, तुमच्या एस टीच्या त्या बँकेत काय झालं, तुम्ही निष्पाप एस टी कर्मचाऱ्यांना माननीय शरद पवारच्या घरावर पाठवलं, ते बिचारे खटल्यात अडकले, तुम्ही कुठे आहेत तिथं? हे नको आहे। आम्ही महाराष्ट्रात राहून मराठी भाषेचा आग्रह धरतो, आम्ही तिसरी भाषा आमच्यावर लादलेली आम्ही मान्य करणार नाहीत, एवढंच आमचं म्हणणं आहे। आणि त्याच्यासाठी आम्ही सनदशीर मार्गानं चाललो। तर अजून आम्ही कुठलंही हे केलं, आम्ही सरकारकडे परवानगी मागितली, आम्ही मोर्चा कुठून येणार का, सरकार घेईल ना त्याच्यावर निर्णय। गुणवत्ता साधं त्यांनी जावं काय न्यायालयात सांगावं, काय होईल ते पाहून आपण। जे तुम्ही ज्या पद्धतीनं जे आक्रमकता आहे तुमची विनाकारण, मला असं त्यांच्या प्रकृतीला सुद्धा त्याचा त्रास होतो ना। तुम्ही फेसबुक पोस्टमध्ये म्हणलात की अरे बाबा ह्याला परत झटका आला की काय, आणि समाजाने त्याच्यापासून सावध राहावं। हो, मग आता समाजात म्हणजे आमचे कार्यकर्ते किती चिडलेत किंवा मराठी भाषिक किती चिडलेत त्याच्यावर, नाही का कळतच नाही का? अजून सरकार काही बोलत नाही आणि हेच जसं काही सरकार हेच असल्यासारखं बोलत आहेत। अरे ती ज्या लोकांची नावं घेतात त्यांना हे प्रत्यक्ष भेटले का नाही मला माहीत नाही, पण केशवराव धोंडगे साहेबाबरोबर मी जेलमध्ये होतो, त्यांच्या चिरंजीवाचा माझा चांगला परिचय आहे। ते आक्रमक होते पण आक्रस्ताळपणा नव्हता त्यांच्यात। माझ्यापाशी त्यांच्या काही आठवणी आहेत, ते आक्रमक होते, आक्रस्ताळ नव्हते। सदावर्ती आक्रस्ताळ आहे, आक्रस्ताळ आहेत। आक्रमक वेगळे ना आक्रस्ताळ। आक्रमक म्हणजे आपला मुद्दा ठामपणे सभ्य भाषेत मांडणं ही आक्रमकता झाली, आणि आक्रस्ताळपणे मांडणं, आरडाओरडा करणं हे काही बरोबर नाही ना। आणि हे नेहमी प्रत्येक वेळा होते त्यांची, याच बाबतीत ना सगळ्या बाबतीत। विशेषतः आमच्या राजसाहेबावर त्यांचा काय राग आहे मला माहीत नाही। तू ज्या पद्धतीनं बोलतो, ज्या पद्धतीने टीका करते, मला सांगा वाटत नाही ती टीका। थेट राज ठाकरे उद्धव ठाकरेंना एकेरी बोलतात, सदावर्ती बोलतात किंवा आमच्या काही आंदोलनाची खिल्ली ठीक आहे, तुम्हाला तो अधिकार, पण एखाद्या गोष्टीची खिल्ली उडवताना सुद्धा तुम्ही काय बोलता हे लक्षात घ्या ना। अशी आक्रमकता कोण सहन करेल? आम्हाला सुद्धा बोलता येतं, पण मी मागे सुद्धा म्हणलं की सदावर्ते साहेब, तुम्हाला ॲट्रॉसिटी ॲक्टचं जर संरक्षण नसेल तर लोक काय बोलतील याचा विचार करा। तुम्ही त्या संरक्षणाखाली दुसऱ्याच्या मुलाबाळापर्यंत काय बोलतात, प्रत्येक आता वक्तव्य काढावं लागतील त्याच्या, नाही तर आमचं काय सदावर्तीचं भांडण थोडंच आहे।
आमचं दुसरा मुद्दा यामध्ये असा आहे की सदावर्ती जे मुद्दे मांडतायत ते थोडेसे कायद्याला धरून वाटतात, कारण त्यांचं म्हणणं आहे की एका कायद्यानुसार प्रत्येक राज्यामध्ये 3 भाषा शिकवल्या गेल्या पाहिजेत, 2 सक्तीच्या आणि 1 ऐच्छिक असली पाहिजे. त्यामध्ये मराठी आणि म्हणजे 1 मातृभाषा आणि 1 राष्ट्रभाषा आणि 3री ऐच्छिक जी असेल ती त्याने शिकली पाहिजे. ते म्हणजे कायद्याचे जाणकार आहेत याच्याविषयी दुमत नाही. माझ्यापेक्षा कितीतरी पटीनं कायद्याविषयी त्यांचं ज्ञान जास्त आहे. पण मला वाटतं एका चर्चेत काल एक मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते होते आणि त्यांनी हे सांगितलं, हे जरी केंद्राचं धोरण असलं तर हे बंधनकारक नाही, राज्य आपल्या म्हणण्यानुसार सुद्धा निर्णय यात घेऊ शकतो. दुसरी गोष्ट अशी की आपल्या महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या राज्यामध्ये 3ऱ्या भाषेच्या सक्तीविषयी काय आहे याचा एकदा तुम्ही अभ्यास करा. आणि मुळात आमचं म्हणणं असं आहे की 5वीपासून वयाच्या 5व्या वर्षापासून एवढं ओझं त्या विद्यार्थ्यावर टाकावं का? महाराष्ट्रातील विविध समाजाच्या विविध थरातील, विविध वयोगटातील, विविध म्हणजे स्त्री पुरुष या सगळ्यांनी या गोष्टीला विरोध केलेला आहे. आमचं तेच म्हणणं आहे की सक्ती नको आहे ना. शाळेत कशाला सक्ती करता? एखाद्याला वाटेल तर तो घरी खाजगी शिकवणी लावेल सुद्धा. आणि हिंदी विशेष सक्ती काय? पुन्हा मूळ मुद्दा हिंदीच्या सक्तीचा झाला, ती काय? हिंदी भाषा जर शिकवायची असेल तर मला असं वाटतं की आठवड्यातून प्रत्येक शाळेत एक हिंदी सिनेमा दाखवावा. आज शाळेची काय अवस्था आहे? मुलींना तर स्वच्छतागृह नाहीच आहे. जीव मुठीत धरून पालक आपले पाल्य शाळेत पाठवतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये माझी माहिती चूक नसेल तर गेल्या 10 वर्षात एकाही ग्रंथालयाला नवीन परवानगी दिलेली नाही. जे अपग्रेडेशन व्हायला पाहिजे, जे अनुदानात वाढ व्हायला पाहिजे ते तुम्ही दिलं नाही. ग्रंथालय हे जर ग्रामीण भागात असतील तर जास्तीत जास्त तिथं मराठी पुस्तके ते लोक मराठी वाचतील आणि मराठी भाषा, मराठी संस्कृती टिकेल. याकडे सरकार लक्षच देत नाही. आणि मग माझं म्हणणं आहे की सक्ती करू नका. या वयात 3 भाषेची सक्ती नको. ज्याला 3री भाषा शिकायची ते शाळेच्या व्यतिरिक्त वेळात शिकवू शकतात ना. आम्ही कुठं त्यांना म्हणलं की शिकवू नका, पण शाळेत त्याची जबरदस्ती नको. विशेषतः हिंदीची तर नकोच नको, 3ऱ्या भाषेचं तर नकोच आणि हिंदीची तर नकोच नको. मागच्या दाराने हिंदी आणण्याचा जो प्रयत्न आहे हा कशासाठी चालू आहे? आत्ता जी मुंबई आहे याच्यापेक्षा कितीतरी म्हणजे दुप्पट तिप्पट मोठी मुंबई होणार आहे. आणि इथं कोण येणार आहेत? त्यांच्या सोयीसाठी म्हणून हे सगळं चाललं आहे. अगदी वाढवाना बंधारापर्यंत जा तुम्ही, इकडं अगदी खोपोली च्या पुढे जा किंवा इथं रोह्याच्या पुढे जा, हे जे सगळा भाग आत्ता डेव्हलप होतो आहे, विकसित होतो आहे. इथं जमिनी तर मराठी माणसाचे जाणार आहेत, मराठी शेतकऱ्यांचे जाणार आहेत. पण इथेवर जे उद्योगधंदे उभं राहतील तिथं कोण लोक येणार आहेत? कुणाला आणलं चालणार आहे? त्यांच्या सोयीसाठी म्हणून हे सगळं चाललं आहे काय असा संशय आमच्या मनात आला तर तो चूक आहे का? सदावर्तीचा दुसरा एक मुद्दा आहे. ते म्हणतात की राज ठाकरे काढत असलेल्या मोर्चाला परवानगीच नाही, राज ठाकरेवर प्रतिबंधात्मक कारवाई करा आणि गरज पडल्यास मुसक्यासुद्धा आवळा अशी विनंती करणार म्हणतात. तो त्यांचा हक्क आहे ना. मी कुठं त्यांच्या हक्काला हे म्हणलं आहे? पण आपण म्हणजेच सरकार, आपण म्हणजेच महाराष्ट्र सरकार आणि आपण म्हणजेच सगळं काही आहे, तर त्यांचा तो आविर्भाव आहे ना, तो नाही बरोबर. तुम्हाला हक्क आहे, तुम्ही सांगा सरकारला. सरकार निर्णय घेईल ना, सरकार सांगेल ना माझ्या नेत्याला काय करायचं ते, त्याच्यानंतर आम्ही निर्णय घेऊ. मुसक्या आवळा म्हणतात, मुसक्या राज ठाकरेंचे शब्द काय आहेत? माझं तर प्रति आव्हान आहे. आता ते खरं म्हणजे सत्ताधारी पक्षाचे मी हा शब्द वापरत नाही, पण अत्यंत निकटवर्तीय आहेत असं ते स्वतःला समजतात. सरकार समजतं का नाही मला माहीत नाही. हिंमत असेल तर तुम्ही तो प्रयोग करून बघा एकदा, जो प्रयोग तुम्ही सिल्वर वोकवर केला होता तो करून बघा ना एकदा. काय भाषा मला सांगा, अशी भाषा वापरल्यानंतर माझ्यासारख्या माणसाच्या काय भावना होतील? जो राज ठाकरे आपला नेता आहे त्याच्यावर आतोनात प्रेम करतो. मला काय वाटतं, मुसक्या आवळा, मुसक्या आवळा हा शब्द कोणासाठी वापरतात? एवढं तारतम्य नाही आहे. कायद्याविषयी ज्ञान आहे, अत्यंत हुशार आहेत त्यांच्या क्षेत्रात ते खूप हुशार आहेत. पण ते अतिशहाणा त्याचा बैल रिकामा, ते कोर्टात कमी बाहेर जास्त दिसतात. काय कामाचं? अहो एवढ्या मोठमोठ्याने ती चर्चा करतात की मला भीती वाटते की त्यांच्या प्रकृतीवर वाईट परिणाम होईल का काय.
इतका मूळ व्याज त्यांचा राज ठाकरेविषयी उठतो कसा, जसा जागृत होतो तो राज ठाकरेविषयीच. आणि कुठं गुराखी संमेलन, अरे त्या गुराखी संमेलनामध्ये स्वर्गीय केशवराव धोंडगे मराठीतच बोलत होते, ग्रामीण मराठीत. हे त्यांना माहीत नाही, द्यायचं ठोकून कुणाच तरी नाव अशी. काय त्याला उपयोग आहे? तुम्ही संयमाने, मी काय म्हणलं की तुमचं कायद्याचं ज्ञान निश्चित आहे चांगलं, तर त्याचा चांगल्या रीतीनं वापर करा ना. कशामुळं हे करताय? आज तुम्ही महाराष्ट्राचा कानूसा घ्या की मराठी भाषा किंवा हिंदी भाषेच्या सक्तीविषयी जनमत तयार झालेलं आहे. आता काही व्यक्त होतात, काही गप्प बसतात, त्याचा अर्थ ते तुमच्या बाजूने येतात. जे गप्प बसतात ते तुमच्या बाजूने नाही आहेत. बरं, सरकार स्वतः याच्यावर सकारात्मक विचार करायला किंवा काही काळ त्यांनी निर्णय स्थगित केला आहे. यांना काय एवढी खात सुटली की राज ठाकरेच्या मुसक्या आवळा म्हणतात. माझं म्हणणं आहे, अख्ख्या मुंबईचे पोलीस घेऊन स्वतः यांच्या अंगावर एक पोलिसाचा ड्रेस चढवा. आपल्याकडं ग्रामीण भाषेत ते असतं, सोंग घेणं राईंदर असते, ते चढवा आणि त्याला म्हणा ये शिवतुर्थावर. पहिल्या गेटवर मीच उभा राहील, नको आम्हाला राज ठाकरेंना पोलिसाची सुरक्षा काढून घ्या, आम्हीच बस झालो होतो. पहिल्या गेटवर तुम्ही थांबून काय कराल? त्याला अडवू ना आम्ही. तो जो येतो कोण मुसक्या आवळाला येतं राज ठाकरेच्या, बघू ना आम्ही. आणि त्यांनी समोर यावं आणि पोलिसाचं संरक्षणात यावं. पोलिसांना गाईड करावं त्यांनी. ते कुणाला गाईड करू शकतात, त्यांनी पोलिसाला गाईड. साधी गोष्ट एक असं आहे की मला आत्ता एका पत्रकार मित्रानं पाठवलं, बेंगलोरमध्ये तुम्ही गेलात तर बेंगलोरच्या मेट्रो कॉर्पोरेशनच्या तिकीट खिडकीवर त्यांनी लिहिलं आहे की कृपया कन्नड भाषेचा उपयोग करावा. आमचं म्हणणं आहे महाराष्ट्रात महाराष्ट्र भाषेचं, मराठी भाषेचा उपयोग करावा. ज्याला हिंदी शिकायची त्यांनी घरी शिकावी. लहान मुलावरती जबरदस्ती नको. आमचा हिंदीला अजिबात विरोध नाही, नाही तर कुणी समजा हिंदीला विरोध आहे. दुसरे एक तुम्ही गंभीर आरोप केला की मुंबईमध्ये काही लोक येणार आहेत त्यांची जमीन किंवा इतर त्यांची सगळी व्यवस्था करण्यासाठी. तर हे कोण करते? म्हणजे भारतीय जनता पार्टी, नरेंद्र मोदी, अमित शहा? नाही, मला मी काय म्हणलं की मी असं पर्टिक्युलर कोणत्या व्यक्तीवर नाव घेत नाही. साधारण तुम्ही आज जर पाहिलं चित्र महाराष्ट्रामध्ये की महाराष्ट्रामध्ये अशी कुठली शक्ती नाही, महाराष्ट्रातली जनता सुशिक आहे. त्याच्यामुळे आज खेडोपाडी तुम्हाला काय दिसतं? मग हा जो सगळा भाग आहे, नवी मुंबई असो, मुंबई असू द्या, म्हणजे तुम्हाला नवल वाटेल की मुंबईच्या काही भागात ते साकीनाका वगैरे हे जे सगळे भाग आहेत, अहो तिथं महिने भोजपुरी भाषेत सिनेमा चालतात. जिथं मराठी चित्रपटाला महाराष्ट्रात थिएटर मिळत नाही तिथे चालतात. चालले पाहिजेत का? ठीक आहे, आम्हाला त्यांच्याविषयी वाद नाही. पण हे चाललं कशासाठी? आज तुम्ही बघा ना, JNPT बंदर असू द्या, पनवेल असू द्या, कोण लोक बसले तिथं, काय चालू आहे? मला सांगा, एक अबू आझमीसारखा माणूस आझमगडहून येतो, तिकडल्या लोकसंख्येच्या बळा, म्हणजे तिकडून जे लोक इथं आलेत, जिथं नागरिक झाले, त्यांच्या बळावर तो आमदार होतो. आणि तो आम्हाला सल्ले द्यायला सुरुवात करतो की तुमची वारी कशी काय निघते ना, आमच्या नमाजला तुम्ही तर. किती दुर्दैव आहे मला सांगा. मालेगावमध्ये आलेले लोक कोण आहेत? हे कुठून बसलेले आहेत? कधी यांचं वास्तव्य? तिथला काँग्रेसचा आमदार औरंगजेबाला चांगला म्हणतो. चांगली गोष्ट आहे. तुम्हाला औरंगजेब एवढे चांगले वाटत असेल ते खुलताबादचं उचला, आपल्या घराच्या अंगणात ठेवा, 24 तास त्याला मोरपंख्याचा वारा घाला. औरंगजेब चांगला होता का वाईट होता याच्याविषयी मी एकच सांगतो, औरंगजेबाच्या दरबारात, औरंगजेबाच्या सैन्यात औरंगजेबाचा व्यक्तिगत डॉक्टर म्हणून राहिलेला निकोलस मनुची नावाचा एक इटालियन, त्यांनी स्वतःच्या आत्मचरित्रात औरंगजेब हयात असताना हे वाक्य लिहिलेलं आहे की औरंगजेबाचा जन्म हा दुसऱ्याला त्रास देण्यासारखा झालेला आहे. या लोकांची कशावर हिंमत होती? हे सगळे बाहेरून आलेले लोक आहेत आणि आम्ही सहिष्णू आहोत. मला सांगा, लखनौच्या कोणत्या थिएटरमध्ये तुम्हाला मराठी चित्रपट दिसेल? बिहारच्या कोणत्या ह्याच्यात दिसेल? नाही दिसत. पण आम्ही सहिष्णू आहोत. तुमच्या जी एक मोर्चाचे सध्या बॅनर फिरत आहेत त्यावरती असं लिहिलं आहे की मोर्चामध्ये कुठलाही झेंडा नसेल, फक्त मराठीचा अजेंडा असेल. राजसाहेबांनी स्पष्ट सांगितलं की मराठी माणसासाठी म्हणून हा मोर्चा काढलेला आहे. तिथं कुठलाही पक्ष, म्हणजे आम्हीच पक्षाचे जोडे बाहेर काढून तिथं मराठीसाठी म्हणून आहे. आणि सगळ्यांना राजसाहेबांनी आव्हान केलं. बहुतेक सगळ्यांना, ते सगळ्या पक्षांच्या लोकांना बोलले दिसत असेल, ती चर्चासुद्धा चालू आहे. सगळ्यांना आम्ही विनंती करणार आहोत की तुम्ही त्या मोर्चात मोठ्या संख्येने या आणि मराठीसाठी, मराठी माणसाची, मराठी महाराष्ट्र धर्म म्हणजे काय? सत्व,
सत्वाशी कुठेही तडजोड नाही. मराठी भाषा मराठी संस्कृती आमचं सत्व आहे आणि त्याच्यासाठी म्हणून सगळ्यांनी यावं असं खुलं आव्हान राजसाहेबांनी केलं आहे. उद्धव ठाकरेंनी पण यावं त्यात. ते आले तर आनंद आहे. मला वाटतं काही ह्याच्यात बोलणी चालू होती माझ्याकडनं, पण मेसेज जे प्रसारमाध्यमातून आली की आम्ही सगळ्यांना बोलावणार, सगळ्यांना. ते आले तर दुधात साखर आहे, स्वागत आहे. त्यांना अपील करणार आहे का मनसे? राजसाहेबांनी सांगितलं ना, मी सगळ्यांना मी बोलणार आहे. काही तर प्रसारमाध्यमात आले, आमचे संदीप देशपांडे बोलत आहेत, बहुतेक बाळानंद गावकर, सगळ्यांना बोलतात आम्ही मराठीसाठी. म्हणजे इथं काही पक्षाचं कशाचा अभिनयच नाही. काही जणांचं असं मत आहे की उद्धव ठाकरे राज ठाकरे या जर मोर्चात एकत्र आले तर समजा ह्या दोघांची युती पक्की झाली. तर समजा जर तर याला काही उत्तर नाही. एकत्र राज ठाकरेंच्या मोर्चात दोघं म्हणजे मराठीसाठी हे अत्यंत आनंदाचा क्षण असेल. हे दृश्य पाहायला मी स्वतः मोर्चात जाणार आहे. असं दृश्य पाहिलं तर आपण आयुष्यात फार काही चांगलं पाहिलं असं वाटेल. तर हे होते मनसेचे नेते प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी आपली भूमिका मांडलेली आहे. गुणरत्न सदावर्ते याच्यावरती सुद्धा कडक शब्दात टीका केलेली आहे. तर दुसऱ्या बाजूला राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले तर हे चांगलं चित्र आपल्याला पाहायला मिळेल, मराठासाठीचं चांगलं चित्र पाहायला मिळेल अशी प्रतिक्रिया प्रकाश महाजन यांनी दिली आहे. कॅमेरामन संतोष शिरसाट सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफ. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.